हॅलो फ्रेंड्स, माझे नाव साक्षी चेतन वेल्लाळ आहे। आज मी तुम्हाला तबल्याची माहिती सांगणार आहे, त्याच्यासोबत ताल वाजवणार आहे। तर चला बघूया। पहिली गोष्ट, डोक्याच्या साईडला हे जे असतं ना त्याला गजरा म्हणतात। त्याच्या आतलं जे हे असतं ना त्याला चाट म्हणतात आणि त्याच्या आतलं जे असतं शाईच्या बाजूला त्याला लव म्हणतात आणि ब्लॅक आहे ना त्याला शाई म्हणतात आणि हे स्टील दिसतंय ना त्याला स्टीलचं भांड म्हणतात आणि जे खाली ऑरेंज कलरचं आहे ना त्याला चुंबळ म्हणतात। तर आता चला तबल्याची माहिती बघू। तबल्याच्या पुढं एक गजरा असतो, त्याच्यावरती हे चाट असते आणि त्याच्या आत शाईच्या बाजूला लव असतं आणि आतली ब्लॅक कलरची शाई असते आणि हे जे ब्राऊन आहे ना त्याला लाकडाचं खोड म्हणतात आणि जे हे गठ्ठा आहे ना त्याला गठ्ठा म्हणतात आणि खाली जे ऑरेंज कलरचं आहे ते चुंबळ म्हणतात त्याला। तर चला आता बोट कसे ठेवायचे ताल वाजवताना ते बघूया। ताल वाजवताना पहिला ही प्रॅक्टिस करायची। हे जे दोन बोट आहेत ना, रिंग फिंगर आणि बेबी फिंगर, तो असं लवेवर आणि चाटेवर ठेवायचा, तो हलला नाही पाहिजे आणि हा मधला बोट आहे ना मिडल फिंगर तो नेहमी वरती असायला पाहिजे आणि हा जो इंडेक्स फिंगर आहे तो चाटेवर असायला पाहिजे, मग तो नाव वाजतो असा। आणि जर ती वाजवायचं असेल तर हे दोन रिंग फिंगर आणि बेबी फिंगर असे फोल्ड करायचे आणि लवेवरच ठेवायचं आणि हा तिथं पण असा उभाच असला पाहिजे, हा मिडल फिंगर, आणि हा तसाच तिथं चाटेवर नाही वाजवायला पाहिजे। चाटेवर वाजवला तर ती चुकणार आणि जर लवेवर वाजवला शाईच्या बाजूला लवेवर तर मग तो ती होतो। आता इकडं डग्गावर घे घे के के हे कसं वाजवायचं ते बघूया। तर चला बघूया। घे हे दोन बोटांनी वाजवायचे, लेफ्ट हँडच्या रिंग फिंगर आणि मिडल फिंगर घे आणि गेला ह्या इंडेक्स फिंगरने वाजवायचं। घे 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 आणि हे जर दोन्ही कॉम्बिनेशन केलं धा, हे 10 होतं आणि ह्या बोटाने जरी असं केलं तरी 10 होतं आणि जर हे दोन बोट फोल्ड केले आणि हे पण कॉम्बिनेशन केलं तर हे 3 होणार। आता चला बघूया ताल कसे वाजवायला। ताल दादरा म्हणजे धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना, हा दादरा ताल झाला। आता दुसरा ताल तो त्रिताल। त्रितालमध्ये 16 मात्रे असतात आणि दादरामध्ये फक्त 6 मात्रे असतात। आता त्रितालचं बघू। त्रितालमध्ये 16 मात्रे म्हणजे धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा। आता चला वाजवून बघूया। धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा। पण जो असा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता पहिला ह्या बोटाने द्यायचा म्हणजे ह्या, आणि ताच्या नंतर जो असतो तो ह्यानी नसतो द्यायचा कॉम्बिनेशन करून, असा नसतो द्यायचा, मग तो ताल चुकतो। पहिला असं कॉम्बिनेशन करतो ना, हा इंडेक्स फिंगर दाबायचा असा असा, हा। तर हा झाला त्रिताल। आता जपताल बघू। जपतालमध्ये पूर्ण 10 मात्रे असतात। 10 मात्रे म्हणजे धी ना धी धी ना ती ना धी धी ना। आता चला बघूया वाजून। धी ना धी धी ना धी ना धी धी ना, हे जपताल ताल झाला। आता हे जे असतं ना त्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते, मग ते फास्ट येतं। म्हणजे असं धीना 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 धीना
असं येतं प्रॅक्टिस केलं तर. हा ताल झाला. थँक्यू.